अरे हे काय? तर केली मस्त तयारी. निघालो मग. चलो बुलावा आया है, बाबाने बुलाया है. म्हणत देवदर्शनासाठी गाव मारखंडा. तेच अधिक महिना, महिला मंडळ आंघोळीसाठी. चंद्रपूर सिटी पार करून पडतं हिरवेगार घनदाट जंगल. मग मूल सिटी, तेथून राईट घेऊन हरणघाट नदी पार करून एक दोन गाव झाल्यावर आले मारकंडा. गाडी लावली मस्त सावलीत व निघालो दर्शनासाठी. पोचलो मंदिराच्या परिसरात. मंदिराची सुंदरता बघता मन असं प्रसन्न होऊन जातं. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. एंट्री गेट खूपच जोरदार, असं वाटतं जसे आपण राजे महाराजे आहोत. बाहेरूनच होते पहिले वैनगंगा नदीचे दर्शन. इथले नक्षीकाम बघता दिवस अपूर्ण पडतो. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन इथेच होऊन जाते. मंदिरावर केलेले कोरीवकाम बघता त्या काळात काय कला होती त्यांच्यात, आत्ताच्या काळातल्याला पण जमणे कठीण. चला तर करू बाबा भोलेनाथाचे दर्शन. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि त्यांचे नाव महान ऋषी मार्कंडेय यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. आख्यायिकेनुसार ऋषी मार्कंडेय यांचे आयुष्य केवळ 16 वर्षाचेच ठरले होते, परंतु नियतीला आव्हान देण्यासाठी त्यांनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या अढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी मार्कंडेय यांना दीर्घायुष्य व अमरत्वाचे वरदान दिले. त्यामुळे हे स्थान श्रद्धा, भक्ती आणि भगवान शिवच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. तर मग कधी येतात तुम्ही पण या मंदिराला भेट देण्यासाठी? कमेंटमध्ये नक्की सांगा. मूलवरून हे गाव 30 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचे शूट घेण्यासाठी मंदिर संस्थानाची परवानगी घेऊनच हे शूट केले आहे. अलग अलग मंदिर संस्थानाच्या काही अटी असतात, त्यानुसार शूट घ्यावे लागते. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथीचे आहे. आमच्या इकडे असे म्हणतात की कोणतेही तीर्थ सुरू करण्यासाठी पहिले इथे दर्शन घ्यावे लागते. आम्हाला पण आमच्या घरच्यांनी लहान असताना इथे दर्शनासाठी आणले होते. केले मग दर्शन, आलो मग बाहेर. शिवरात्रीमध्ये इथे खूप मोठी जत्रा असते. तर आजीने हाका मारले. मार्कंडेश्वर भगवान कैलास. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावरील मारकंडा हे गाव फार प्राचीन काळापासून पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून विख्यात आहे. त्यांच्या पवित्र्याचे मुख्य कारण हे असावे की इतरत्र दक्षिण वाहिनी असलेली वैनगंगा नदी येथे उत्तर वाहिनी झाली आहे. येथील उत्कृष्ट देवालये पाहण्याचा योग आला. केली मग थोडी बहुत शॉपिंग. थंड प्यालो व निघलो आपल्या गावाकडे. जाता जाता दिसले हे मंदिर, तर चला म्हटलं इथले पण दर्शन करून घेऊ. थोडी लेडीजना पण समाधान वाटते का बा, एक दोन तीर्थ ठिकाण दाखवले. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट